नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बायको गेली पळून म्हणून जावयाने केला सासूचा खून। ही घटना अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील वारुळ धारगड हे गाव आहे। त्या गावामध्ये अर्जुन शंकर काजदेकर वय वर्ष 38 हा राहतो। त्याचा विवाह त्याच गावातील कमलाबाई बेठेकर हिची मुलगी कविता हिच्यासोबत 20 वर्षापूर्वी झाला होता। मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह अर्जुन हा करत होता। त्याला निशा, कुणाल आणि राकेश अशी 3 अपत्येही झाली। मोलमजुरी करत असला तरी अर्जुनला दारू पिण्याचे व्यसन होते। अर्जुन हा दररोज दारू पिऊनच घरी येऊ लागला होता। तो घरी आल्यावर पती पत्नीचा वाद होऊ लागला। त्या वादातच तो पत्नीस मारहाण करू लागला। नेहमीची मारहाण आणि कटकट असल्याने त्याची पत्नी कविता ही त्याला खूप कंटाळलेली होती। तिने बऱ्याच वेळा आईला व नातेवाईकाला आपल्या नवऱ्याचा हा प्रकार सांगितला होता। तिच्या नातेवाईकांनीही अर्जुनला समजावून सांगितले, पण अर्जुनमध्ये काही बदल होत नसल्याने त्याची पत्नी त्याला फार वैतागून गेली होती। अखेरीस तिने 7 वर्षापूर्वीच नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून कविता ही त्याच गावातील एका व्यक्तीबरोबर 3 अपत्यांना सोडून पळून गेली होती। ते दोघेही 15-20 दिवस बाहेरगावी राहिले। त्यानंतर कविता ही त्या व्यक्तीबरोबर गावात परत आली। तिने त्या पळून गेलेल्या व्यक्तीसोबत दुसरे लग्न करून गावातच संसार थाटला होता। त्यामुळे अर्जुनची 3ही मुले त्याची सासू कमलाबाई ही सांभाळत होती। आपल्या पत्नीने गावातच दुसरा संसार थाटल्याने अर्जुन हा जास्तच दारू पित होता। दारूच्या व्यसनास कंटाळून त्याचे आईवडीलही त्याला घरी येऊ देत नव्हते। त्यामुळे अर्जुन हा आपली सासू कमलाबाई हिच्या घरी जाऊन जेवण करायचा। कमलाबाई यांना मांगीलाल, संजय आणि रमेश अशी 3 मुले होती। त्या तिघांचेही विवाह झाले होते। मांगीलालची पत्नी ही अर्जुन यास नेहमी जेवण देत होती। तो मांगीलाल याच्या घरी येऊनच जेवण करायचा आणि त्याच्या घरी जाऊन बाहेर अंगणात झोपायचा, असा त्याचा नित्यक्रम ठरला होता। तो घरी येत असल्याने त्याची सासू कमलाबाई ही त्याच्यावर संशय घेत होती। अर्जुनला घरी येण्यास ती मज्जाव करत होती। त्यामुळे बऱ्याच वेळा कमलाबाई आणि अर्जुन यांच्यामध्ये वाद निर्माण झाले होते। 2 मे रोजी रात्री 8 वाजता अर्जुन काजदेकर हा मांगीलालच्या घरी जेवण करायला आला होता। तेव्हा त्याची सासू कमलाबाई यांनी जावयास म्हटले की तू आमच्या घरी येत जाऊ नकोस। त्यातून त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला। त्याच वेळेला अर्जुनने कमलाबाई यांना म्हटले की तू माझ्यावर विनाकारण संशय घेऊ नको। माझ्यावर संशय घेशील तर तुला एक दिवस जीवाने ठार मारीन, अशी धमकी त्याने तिला दिली होती। तो जेवण करून त्याच्या घरी निघून गेला। आपल्याला मांगीलालच्या घरी फुकट जेवण मिळत आहे आणि आपली मुलंही तीच लोकं सांभाळत आहे, मात्र आपली सासू कमलाबाई ही आपल्यामध्ये येत असल्याने तिला संपवले पाहिजे, असा विचार त्याने मनात पक्का केला। दुसऱ्या दिवशी 3 मे रोजी कमलाबाई ह्या सकाळी 8 वाजता चहा घेऊन घरातून बाहेर पडल्या। त्या जळतण आणण्यासाठी गावातील शेतशिवारात निघून गेल्या। सकाळपासूनच अर्जुन हा आपल्या सासूच्या मागावर होता। दुपारचे 12 वाजून गेले होते। उन्हाचा तडाखा जाणवू लागला होता। कमलाबाई ह्या गावातीलच प्रशांत गेबाड यांच्या शेतात जळतण गोळा करत होत्या। बाकी परिसर निर्जन होता। हीच संधी साधून अचानक अर्जुन हा त्यांच्यासमोर उभा राहिला। त्याने जळतण गोळा करणाऱ्या आपल्या सासूशी वाद घातला। त्या दोघात चांगलीच बोलाचाली झाली। तेव्हा अर्जुनजवळ लाकडाची टोकदार विटी होती।
ती त्याने जोराने आपली सासू कमलाबाईच्या गळ्याखाली मारली. ती लाकडी विटी गळ्यात घुसल्याने रक्ताच्या धारा वाहू लागल्या. त्या वेदनेने कळवळू लागल्या, पण त्याला त्याची दया आली नाही. त्याने त्यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली आणि काही क्षणातच कमलाबाई ह्या जमिनीवर कोसळल्या आणि तडफडत त्या गतप्राण झाल्या. त्यानंतर अर्जुनने आपली सासू कमलाबाईचा मृतदेह उचलून त्याच शेतातील विहिरीत फेकला आणि तेथून तो पळत सुटला. 3 मे रोजी दुपारचे 3 वाजले होते. मांगीलाल बेटेकर हा 32 वर्षीय तरुण घाबरलेल्या अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये आला आणि तो म्हणाला की साहेब, माझी आई कमलाबाई ही गावाजवळील एका शेतातील विहिरीत मृतावस्थेत पडलेली आहे. अशी माहिती त्याने दिल्याने अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हे धारूर शिवारातील प्रशांत गबाडे यांच्या शेतात दाखल झाले. त्या ठिकाणी विहिरीभोवती गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विहिरीमध्ये कमलाबाई बेटेकर या महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने त्या महिलेचा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी मृतदेहाचे बारीक निरीक्षण केले असता मृतदेहाच्या खांद्यावर जखम व गळ्याखाली अणकुचीदार वस्तूंचा खोल घाव असल्याने ही आत्महत्या नसून खून असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. 4 मे रोजी पोस्टमॉर्टम अहवाल प्राप्त झाल्यावर त्या महिलेचा खूनच झाल्याची पोलिसांची खात्री पटली. पोस्टमॉर्टम अहवालामध्ये गळ्याला तीक्ष्ण टोकदार वस्तूने जखम झाल्याने त्या महिलेचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले. पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की मृतकाचा जवाई अर्जुन कासदेकर हा तिचा खूप राग करायचा. पोलीस त्या दिशेने तपास करत असताना 5 मे 2024 रोजी मृतक कमलाबाईचा मुलगा मांगीलाल बेटेकर याने अकोट ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली की जावई अर्जुन कासदेकर याने माझ्या आईचा खून केला असावा, कारण त्याने माझ्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याच्या तक्रारीवरून अकोट ग्रामीण पोलिसांनी अर्जुन कासदेकर वय वर्ष 38 याच्या विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अर्जुन कासदेकर याची कसून चौकशी केली असता त्याने आपण केलेला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा उद्या भेटूया सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.